वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज। तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळाल्या संत संग समर्पिता भले अंग। तीर्थे भाव फळे येथे अनाडते वळे, तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप। मिळाल्या संत संग समर्पिता भले अंग। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सत्संगाचा महिमा प्रतिपादन करतात, सत्संगाचं श्रेष्ठत्व अशा प्रकारचं सांगतात आणि तुलनात्मक दृष्टीनं सांगतात। या ठिकाणी तुलने करता तुकोबारायांनी तीर्थ घेतलेलं आहे। तीर्थक्षेत्र तीर्थाचा हा विशेष असतो की त्या ठिकाणी देव असतो। देवाचं विशेष रूपाने ज्या ठिकाणी वास्तव्य असतं, अधिष्ठान असतं, त्यालाच तीर्थक्षेत्र म्हटलं जातं। परमात्मा तसा सामान्य रूपाने सगळ्या जगात व्याप्त आहे, सर्वच ठिकाणी येतो। तो नाही ऐसा ठाव उरला से, कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे। पण तो सामान्य रूपाने, वस्तू सामान्य रूपामध्ये जोपर्यंत असते तोपर्यंत ती वस्तू कार्यकारी नाही बनत, तिच्याकडून कार्य नाही घडत। तिच्याकडून घडणारं जे कार्य आहे ते कार्य सुद्धा ती जोपर्यंत सामान्य रूपात आहे तोपर्यंत नाही घडत। एखाद्याने औषध दिलं आणि सांगितलं की तुपामध्ये कालवून हे खा, मग ते औषध परिणामकारक होण्याकरता त्याला तुपातच काय केलं पाहिजे, कालवलं पाहिजे, कारण तुपामुळं त्याची शक्ती वाढते। सहकारी अशा प्रकारचं साधन आहे तो। मग तुपात कालवून खा म्हटलेले, पण मात्र तूप कसं पाहिजे, गावरान गाईचं पाहिजे आणि ते गावरान गाईचं पाहिजे। आता गावरान गाईचं तूप हे कने डोकं चालवलं कुठं मिळणार बरं। गावरान गाईचं म्हणून आपण घेतलं म्हणजे औषध परिणामकारक होणार आहे असं नाही ना। तिथं तर ते काय पाहिजे, गावरान गाईचंच पाहिजे। आपण काय म्हणतोय त्याला काय महत्व आहे, तिथं गावरान गाईचंच पाहिजे। आणि माणसं फार सज्जन आहे आता। असं काही नाही, माळकरी लोक फार खरा व्यवहार करतात आणि खरं बोलतात, लय बदमाश। माळा घालून सुद्धा राज रोज खोटा व्यवहार करतात मला। मग काय करावं, तो म्हणला इतक्या जास्त लय खोल माळकऱ्याकडे फिरकऱ्याकडे जाण्यापेक्षा सरळ सरळ तूप कशापासून होतं, लोण्यापासून। लोणी कशापासून होतं, दह्यापासून। दही कशापासून होतं, दुधापासून। म्हणजे दुधामध्ये काय आहे, तूप आहे म्हणूनच होतं ना। पाण्यापासून तूप होते होईल का, विरजण टाकल्यावर घुसळल्यावर नाही होणार, कारण त्याच्यात ते नाहीच आहे। दुधापासूनच होतं याचा अर्थ असा आहे की दुधामध्ये तूप आहे। मग दुधात जर तूप आहे तर त्यांनी तूप किती सांगितलेलं आहे आपल्याला, 1 चमचाभर। चमचाभर तुपा करता 1 लिटर दूध आपण धरूया, 1 लिटर दुधात कालवून पिऊन खाऊ ना ते औषध, त्याच्यात आहे ना ते। तर ते तुपाचा परिणाम नाही करणार,
कारण दुधात तूप आहे हे निश्चित आहे, पण ते सामान्य रूपामध्ये, आणि सामान्य रूपात जोपर्यंत वस्तू आहे तोपर्यंत ती कार्यकारी नाही बनत. लाकडात अग्नी असतो हे तर सगळ्याला मान्य करावं लागेल, कारण वनवे पेटतात ते कशामुळे पेटतात? लाकडाच्या घर्षणापासूनच पेटतात. म्हणून एकाला थंडी वाजायला लागली आणि त्यांनी लाकडं पुढे घेतली आणि बसला त्याच्यावर हात धरून. अहो काय करता? तापतो ना. आणि कशावर तापता? म्हणे लाकडावर तापतो. लाकडात आहे ना अग्नी. तर लाकडातला अग्नी जोपर्यंत प्रगट होणार नाही तोपर्यंत थंडी नाही दूर करणार. सामान्य रूपामध्ये पाण्यापासून लाईट तयार होते कोयनेला, म्हणजे पाण्यात वीज आहे, ऊर्जा आहे, पण तीही जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत विजेचं कार्य करू शकणार नाही. लाईट गेलेली आहे, ह्या लाईटीचं नेहमीच असं असतं म्हणून त्याने मीटर फोडला, त्याच्यातली वायर काढली आणि हौदात सोडली. आता हौदात वायर सोडल्यावर थोडी लाईट लागणार आहे. तो म्हणे मग पाण्यापासून कसं होती लाईट आणि मग का लाई लागत? पाण्यात लाईट आहे हे खरं असलं तरी ते काय सामान्य. तसं परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे, तरीही परमात्म दर्शनाची जी कार्य आहे त्या व्यापक परमात्म्यापासून नाही होणार. तो सामान्य आहे. तर विशेष तो बनावा लागतो. आणि मग विशेष जो बनतो परमात्मा तो काही विशिष्ट अशा प्रकारच्या पदार्थामध्ये, वस्तूमध्ये शास्त्राने सांगितलेलं आहे. सूर्यामध्ये तो विशेष बनतो. म्हणून माणसं सूर्याकडे तोंड करून काय करतात? नमस्कार करतात. गायीमध्ये तो विशेष बनतो, भूदेवामध्ये तो विशेष बनतो. त्याही पेक्षा विशेष तीर्थामध्ये असतो तो. आणि म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. जातात माणसं तीर्थयात्रेला, आपणही जातो. तीर्थामध्ये देव असतो. तुकोबारांना या ठिकाणी संतांचा महिमा स्पष्ट करायचा आहे म्हणून त्या तीर्थाला घेतलेलं आहे तुलनेला. तुकोबारांनी हे मान्य केलं की तीर्थात देव असतो, नक्की असतो, काही प्रश्न नाहीये. पण तीर्थामध्ये जो देव असतो तो एकतर पाण्याच्या स्वरूपात असतो, नाहीतर दगडाच्या स्वरूपात असतो. तीर्थी धोंडा पाणी. धोंडा पाणी म्हणजे धोंडा. आषाढी कार्तिकेला देव चंद्रभागेच्या स्वरूपामध्ये असतो, पाण्यामध्ये असतो. त्याच्यामुळं स्नान केलं की वेगळं दर्शन केलं पाहिजे असं नाही. स्नानात दर्शन होतं शास्त्राच्या याच्याप्रमाणे. लौकिकाच्या मान्यतेप्रमाणे नसेल होत. लौकिक मान्यता वेगळी असते आणि शास्त्रीय मान्यता वेगळी असते. बहुतेक समाज जो वाहवत जात असतो तो लौकिक मान्यतेत वाहवत जातो. शास्त्रीय मान्यतेत वाहवणारा शहाणा आहे. शास्त्राने जे सांगितलं ते मान्य केलं पाहिजे. आणि शास्त्र असं सांगतं, चंद्रभागे स्नान विधतो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. पंढरपूरचा हा विधी आहे की पंढरपूरला आलेल्यांनी चंद्रभागेचं स्नान आणि हरिकथा करावी. कारण तो यात्रेमध्ये पाणी स्वरूप असतो. मंदिरामध्ये आहे तो, मंदिरामध्ये जो आहे तो मूर्तीच्या स्वरूपामध्ये. मूर्ती कशाची असते? दगडाची असते. दगडाचंच दुसरं नाव काय आहे? धोंडा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी. देव तीर्थी देव धोंडा पाणी. तीर्थामध्ये देवाचं जे अस्तित्व आहे ते एकतर धोंड्याच्या स्वरूपामध्ये आणि एकतर पाण्याच्या स्वरूपामध्ये. आता धोंड्यापेक्षा पाणी थोडं बरं आहे, कारण ते द्रव रूप असतं, तेवढं कठीण नाही राहत, सगळ्या अंगावर ते घेता येतं, तिथं फक्त डोकंच लावता येतं. तीर्थी धोंडा पाणी. तीर्थामध्ये देव धोंड्याच्या आणि पाण्याच्या स्वरूपामध्ये असतो.
आणि सज्जनामध्ये तो रोकडा आहे, रोकडा म्हणजे पूर्ण अंगाने. सज्जन संत, आणि संत हे साक्षात देव असतात. संतात देव नाही, संतच देव आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब. एर माणूस बनते भांब लौकिक भाग. अर्थात त्याच्याकरता नजर ती लागते. देवाला दिव्य दृष्टीने पाहावं लागतं. ज्ञानाच्या व श्रद्धेच्या दृष्टीने तो दिसला जातो. सामान्य चमड्याच्या डोळ्यांनी दिसणारी वस्तू देव नाही. तीर्थामध्ये देव आहे, इथं सुद्धा श्रद्धा असेल तरच तीर्थात देव वाटतो ना. नाहीतर बहुतेक मग लोक इथलं पाणी काय ना, आपल्या घरातल्या विहिरीचं पाणी काय, शेतातल्या तर पाणीच आहे दोन्ही ठिकाणी, पण सारखं नाहीये. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा. संत नवती जगा मानसा त्या सारिखे. त्यांच्यामध्ये फरक आहे. ते बाह्य अंग जरी तसं असलं तरी ते साक्षात देव स्वरूप आहेत. तेव्हा तीर्थी धोंडा पाणी, देव सज्जनी रोकडा. धोंडा पाणी या जड वस्तू आहेत, म्हणून त्यामध्ये असणारा परमात्मा हे जड स्वरूप वाटतो. त्यामुळं मग आहे त्या स्थितीमध्ये तो आपल्याशी बोलत नाही. पण सज्जन हे चेतन असतात आणि त्यांच्या स्वरूपामध्ये असणारा परमात्मा चेतन आहे. तो बोलतो, पाहतो, ऐकतो, मदत अशा प्रकारची करतो. सज्जनी देव रोकडा. उधार आणि रोख असे व्यवहाराचे दोन प्रकार आहेत. माल घेऊन जातो पण पैसे नंतर देत असेल तर त्याला काय म्हणतात? उधार म्हणतात. आणि या हातात माल आणि या हातात पैसे, त्याला रोख अशा प्रकारचं म्हणतात. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की उदारी जैसा व्यापार नहीं लेकिन बुडने का डर है, आणि आजार जैसा आराम नहीं लेकिन मरने का डर है. तर उदाराचं काय, मग ते उदारच राहत. त्यामुळं देवाकरता तुम्ही तीर्थाला गेले, क्षेत्रात गेले, धोंडा पाण्याच्या रूपात तिथे देवही आहे, पण मग ते उदार आहे. उदार त्याचं फल उदाराने मिळतं, पुण्य होतं. जेव्हा केव्हा ते प्रारब्धात येतं त्यावेळेला त्याचं काय मिळतं? फल मिळतं. कदाचित आपण आज केलेल्या कर्माच्या आणि प्रत्यक्ष भोगण्याच्या मध्ये हजारो जन्माचं कर्म असू शकतं, आणि मग ते आता केलेलं ते हजार जन्मानंतरच मिळतं. आता मिळतच नाही. आज आपण जे फल उपभोगत असतो ते प्रारब्धाचं फल असतं, आताच्या केलेल्या कर्माचं नसतं. म्हणून बऱ्याच वेळेला लोक म्हणतात, ते तर एवढं भजन पूजन करतात आणि ते कसं काय बिमार पडले हो. लोकांना हेही कळत नाही की भजन पूजन करणारा कोण आहे आणि बिमार पडणारा कोण आहे. भजन पूजन जीवात्मा करत असतो आणि बिमार शरीर पडत असतं. शरीराचा आणि जीवात्म्याचा काय संबंध आहे? तू नालाय काय म्हणून तू शरीराला जीव मानतोस? याचा अर्थ शरीर जीव थोडी आहे. शरीर वेगळं आहे आणि जीव वेगळा आहे. जीवाला कर्म करण्याकरता दिलेलं काय आहे? शरीर आहे. गाडीनं आला तो म्हणजे गाडी आहे काय तो? आणि ते तर कीर्तनाला चालले होते, मग गाडी पंक्चर कशी काय झाली
गाडी पंक्चर झाली, तो थोडा पंक्चर झालाय. शरीर वेगळं असतं आणि जीव वेगळा असतो. फल जीवाला भोगावं लागतं, शरीराच्याच माध्यमातून भोगावं लागतं. पण ते फल, आज आपण जे फल उपभोगतो ते आजच्या कर्माचं नाही. व्यवसाय निमित्त फल देत असे संचित. एखाद्याचं कर्म अनुकूल असेल, सोयीचं असेल, मग तो लोकाला मूर्ख समजत होते, कळत नाही याला, अकलीचे पत्ते नाही, कसा धंदा करावा. तुला लय अक्कल आहे, तुझं कर्म काय आहे, अनुकूल आहे, एकदा पालत होऊ दे, मग अक्कल किती चालत येते लक्षात येतं. ते अदृष्ट झाले उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू. अदृष्ट उदासू झाले. अदृष्ट जर उदास झालं, प्रतिकूल झालं, तर आपोआप हे जिथल्या तिथं जागच्या जागी मुरून जातं. मग तेव्हा आज आपण जे फल भोगत असतो ते प्रारब्ध कर्माचं फल आहे. ते प्रारब्ध संचितातून आलेलं आहे, संचित क्रियमानाचं बनलेलं आहे. म्हणजे क्रियमान आणि प्रारब्ध याच्यामध्ये काय आहे, संचित आहे. संचित आणि संचित म्हणजे गोडाऊन आहे. त्या गोडाऊनामध्ये किती अशा प्रकारचे पेठारे भरलेले आहेत कर्माचे, कोण सांगू शकतं देवाशिवाय. तेव्हा आज आपण तीर्थाला गेलो, पुण्य निश्चित होईल, काही प्रश्नच नाहीये. पण त्या पुण्याचं फल लगेच नाही मिळणार. पण जर आपण संतांच्या सान्निध्यामध्ये गेलो आणि सत्संगाचं अनुष्ठान केलं, अर्थात त्यांचे विचार ऐकले, तर आपल्या अंतःकरणामध्ये वैचारिक क्रांती होते. आणि वैचारिक क्रांती प्रारब्धामुळं नाही होत, ती सत्संगामुळं होते. सत्संगामुळं. वाल्या कोळ्याने फार पाप केलं होतं असं सांगतात. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मारला तर एक खडा टाकायचा, आणि असे 7 रांजण भरलेले होते. बाकीच्याचे तर त्यांनी नोंदच नाही ठेवली. तेलीन, तांबुळीन, सुतारण, कोलारण, माळीन, बिळीन किती हाणले काहीच प्रश्न नाही. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मारल्याची वेद नोंद केली होती. एवढे मारले होते, एवढं पाप केलेलं होतं. आता नंतर त्यांनी किती बी सत्यनारायण घातले असते तरी ते मधलं पाप अगोदर फेडावं लागलं असतं, नंतर सत्यनारायणाचं फल मिळालं असतं. पण काय त्याचं भाग्य विचारायचं, कुठल्या जन्मातलं पुण्य त्याच्या कामाला आलं आणि नारदाची भेट झाली. चालले होते नारद आपल्या मस्तीमध्ये, कुठेतरी कीर्तनाचा कार्यक्रम असेल. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण चाललेले. याने पाहिलं, वाय नक्की रात्री कुठंतरी सप्ताहून आला असेल. ओ महर्षी, हो हरिभक्त परायण. नारदाने पाहिले, बंब्याची बंबे, हातात फरशी कुऱ्हाड. आता काय करायचं? नारायण नारायण नारायण, कल्याण वस्तू का? नाही नाही, मला दर्शन करू द्या. म्हणे लांबून लांबून. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरवण. नाही 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 म्हणजे थांबा थांबा थांबा. ओढवलं बुवा नारदाला. ओळखला असेल मला. ते म्हणे त्याला काय वेळ लागत हो ओळखायला. जे जवळ आहे ते खाली ठेवायचं. आता माझ्या जवळ काय तंबूर आहे, जोडे आहे बा. तू भजन करत असलं तर मी तंबोरा देतो, दुसरा का दुसरा घेईन मी. काय नारदाला दया आली महाराज त्याची. त्यांनी सांगितलं, वाल्या तुझ्यासारखा नालायक जगात दुसरा मला कोणी दिसत नाही. तो म्हणला, किती काही आहेत, किती काही आहेत, घरोघर पडलेले उलथे पालथे.
घराकरता कुटुंबाकरता पाप करणारे आणि त्याच्या त्या कर्माची स्वतः एकटेच फल भोगणारे मी एकटा थोडी आहे, त्या कालामध्ये कमी होते. आता तर घरोघर आहे, आता काही अडचणच नाही. पण मला तू सांग की हे असले काम असलं कर्म का करतो तो म्हणे काय विभाग आलो काय पोटावर घरच्याच्या. तू गृहस्थ आहे, माझ्या लक्षात आहे. गृहस्थी माणसावर त्या घरातल्या सगळ्यांची जबाबदारी असते पालन पोषणाची, हेही खरं आहे. पण त्याच्याकरता ही अशी निश्चितच कर्म केली पाहिजे हे कोणी सांगितलं? कष्ट करणार, कारण हे केल्यामुळं पाप होते. ते पाप कोण फेडणार आहे? तो म्हणला ज्यांच्या करता करतो ते फेडतील ना. कधी विचारलंच का ना तू? ते म्हणजे नाही विचारलं, विचारून ये. वा, मला विचारायला पाठवायचं आणि सटकायचं का? तो म्हणे नाही रे, मी नाही जाणार, येतो विचारून. गेलो महाराज, आई वडिलाला विचारलं. आई वडिलांनी सांगितलं बाळा तू लहान होतास त्यावेळेला तुला मोठं करणं हे आमचं कर्तव्य होतं. ते आम्ही काय करून करायचं हा आमचा प्रश्न होता. तुझ्याकरता जे केलंय त्याचे भोगायला धनी आम्हीच आहोत, तुझा काही संबंध नाही. आता आम्ही वृद्ध झालो, आमचं पालन पोषण करणं हे तुझं कर्तव्य आहे. ते काय करून करायचं हा तुझा प्रश्न आहे आणि त्या कर्माचाही तुझ्याशी संबंध आहे, आमचा काय संबंध आहे? आणि मग तो त्याला गरगर फिरायला लागलो, पायाखालची वाळू सरकायला लागली. बायकोकडे गेला, ती तर लय पुढची होती. तिनं अगोदर ऐकलंच होतं आई बापाला यानं काय विचारलेलं आहे. तिला वाटलं आता हे आपल्याला सुद्धा विचारणार. तो यायच्या अगोदर तिनं असं पार शरीराचं असं हे केलं, आई मेले. तिला वाटलेलं काय झालं, काय झालं? विंचू चावलाय म्हणे. तुम्ही माझे पती आहात ना, मग काय करू? ते म्हणे ह्याच्यातलं काही घ्या ना तुम्ही. आता ते म्हणे आता मी काय घेऊ, विंचू चावलाय ते वेळ नाही घ्या ना, तुम्ही पती आहे ना. आता मला कसं काय घेता येतील? मग तुम्ही केलेलं पाप मला कसं काय घेता येईल म्हणे. पुण्य केलं तर मी घेईन ना, पाप कसं काय घेणार आहे? वाल्याच्या मनावर खूप परिणाम झाला. तो आला, म्हणे नारदा ऋषी महाराज तुम्ही सांगता ते खरंय, कोणीही माझ्या पापात वाटेकरी व्हायला तयार नाही आणि मी लईच पाप केलंय, माझं कसं होईल आता? काय करू? या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितला या पापातून मुक्त होण्याचा? ते म्हणे सांगितलं. काय करू? बस नामस्मरण कर. ते कसं करायचं असतं? राम 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 म्हणायचं. महाराज त्यांनी एवढं पाप केलेलं होतं की त्याला रामही म्हणता येईना गेलं. ते म्हणे महाराज मला तसलं नाही म्हणता येत बा. मग काय म्हणता येत तुला? मारा. तो का मारा म्हणता येते मला? मग ठीक आहे म्हटले, मारा 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 मा सारखं म्हण. आणि ते पहिला मा पुसून टाकला, रामा रामा तयार झालं. त्यांनी साधनाच केली. पण मग त्याच्या जीवनामध्ये ही जी क्रांती झाली ती कोणाच्या संगतीमुळं? संतांच्या संगती. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. म्हणून तुकोबाराय म्हणतात की जर आपल्या भाग्याने आपल्याला संत संगती प्राप्त झाली, संत संग मिळाल्या, अंग समर्पिता भले, सत्संग प्राप्त झाला. सत्संग शब्दाचा अर्थ सच्ची प्राप्ती करून देणारा जो विचार आहे त्या विचाराचा संग म्हणजे सत्संग आहे. व्यक्तीचा संग हा सत्संग नाही. प्रवचन सत्संग आहे, कीर्तन सत्संग आहे, कथा सत्संग आहे, पाठ सत्संग आहे. अशा प्रकारचा जर सत्संग आपल्याला प्राप्त झाला तर तुकोबाराय म्हणतात त्या ठिकाणी अंग समर्पिता भले. महाराज समर्पण करावं त्या ठिकाणी, समर्पण समर्पण भाव असावा. काय म्हटलं असेल तुकोबारायने असं? सत्संग मिळाल्या, अंग समर्पिता भले. अंग शब्दाचा एक अर्थ स्वरूप आहे, एकच अर्थ आहे स्वरूप आहे.
ते स्वरूप तुम्ही कशाला मानता हा प्रश्न वेगळा. शरीराला स्वरूप मानता, घरादाराला संसाराला स्वरूप मानता, जीवाला स्वरूप मानता की आत्म्याला स्वरूप मानता. सर्वसामान्य शरीराला काय म्हणतात? आपलं स्वरूप. देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा समर्पिता. त्या ठिकाणी अर्पण करावं. अर्पण नाही, सम उपसर्ग लावलाय मला. समर्पण. अर्पण वेगळं आणि समर्पण वेगळं. संस्कृत मध्ये उपसर्ग बरंच मोठं काम करतात. बरंच मोठं काम करतात. धातूच्या मूळ अर्थाला काय करतात? बदलून टाकतात. म्हणून एका एका धातूचे 10 अर्थ होतात याच्यामुळं. कशामुळं? उपसर्गामुळं. हृहरती धातू आहे पहा. हृहरती धातूचा अर्थ आहे हिरावणे, हिरावून घेणं. हृहरती पहिल्याच पुस्तकात आहे. त्या हृला जर आ उपसर्ग लागला, आहरती खाणं अर्थ होतो. वि उपसर्ग लागला, विहरती फिरणं त्याचा अर्थ होतो. सम उपसर्ग लागला, मारणं हा अर्थ होतो. आहरती विहरती. अपहरती अप उपसर्ग लागला, अपहार करणं असा अर्थ होतो. असे वेगवेगळे अर्थ होतात. तसा सम, त्याच्यामध्ये सम उपसर्ग हा धातूची जी मूळ क्रिया आहे त्या क्रियेमध्ये अत्यंत उत्कृष्टता दाखवत असतो. जसं एखादा तू काय म्हणे माझे असं म्हणत चालला, काय करतो म्हणले गीत गातो. नुसता एकटाच म्हणायला लागला चाल तर गीत म्हणतात त्याला. पण तेच मृदंग, वीणा, धापास म्हणणारे, वाजवणारे असं एका ठिकाणी म्हणून जर गाय म्हणायला लागला तर त्याला गीत नाही म्हणत, त्याला संगीत म्हणतात. संगीत म्हटलं जात. उगत चालता चालता एखाद्याने एखादा डझन केळी दिली, मनुष्य खुश होतो. त्याला तुष्य धातू आहे शास्त्र संस्कृत मध्ये. तुष्यते म्हणजे आनंदी होणे, संतुष्ट होतो. पण दुसऱ्याने जर बंडल दिलं, कागदाचं नाही 2000च्या नोटाचं बंडल दिलं तर तो खुश होईल का? हा, संतुष्ट होईल. पहिला तुष्ट, केळी दिली तर तुष्ट, आणि जर बंडल दिलं तर मग संतुष्ट. सम उपसर्ग. तसं इथं अर्पणाला सम उपसर्ग लागलेला आहे. समर्पण. सत्संगामध्ये अंग समर्पिलं पाहिजे, नाही तर नाही उपयोग होत महाराज. पाण्यामध्ये दगड किती दिवस राहतात, किती दिवस राहिले तरी ते आतून काय असतात? कोरडेच असतात. झालाच फरक तर ते वरून शेवाळतं. आणि वरून जर शेवाळलेला असलं आणि एखाद्याने पाय दिला का आदळलाच समजा. तसे बरेच परमार्थात वरून शेवाळलेले नाहीत असं नाही. त्यांच्या नादी लागलेल्याचं वाटोळच आहे. मग का? समर्पण नाही. पाण्याला समर्पण नाही. मूग पाण्यात टाकले, मूग पाण्याला समर्पण होतो. त्या पाण्याला आत घेणं समर्पण अशा प्रकारचं. तसं सत्संगामध्ये सत्संग करणाऱ्या व्यक्तीने अंग समर्पण केलं पाहिजे. अर्थात अंग शरीर आहे, अंगामध्येच येतं. चित्त हे अंगामध्ये येतं. चित्ताचं समर्पण करणं या शब्दाचा अर्थ आहे तो जो विचार आहे
त्या विचाराला आपल्यात जागा देणं, पहिला विचार काढून टाकून तो विचार धारण करणं, वैचारिक बदल महत्वाचा आहे महाराज. परमार्थामध्ये कृतीला प्राधान्य नाही, फार विचाराला प्राधान्य, विचाराला मान्यतेला प्राधान्य. आम्ही कृती संतांनी सांगितली तशी करतो, पण आमचे विचार संतांनी सांगितल्याप्रमाणे नाही तयार होत, आणि त्याच्यामुळं फारसा फरक नाही दिसत. तुम्हाला काय वाटतं, एखादा माळकरी आणि एखादा बिना माळकरी, त्याच्या एरवीच्या वागण्यात काही फरक असतो? असं बऱ्याच वेळेला बिना माळकरी बरे वाटतात महाराज. इतके कंजूस या अवलादी राहते, नाही परोपकार करणार, नाही दुसऱ्याला मदत करणार, दुसऱ्याची घेणार किती काही माळाच्या नावावर. देवाची सेवा याचा अर्थ केवळ दगडाची मूर्तीची सेवा म्हणजे देवाची सेवा नाही होत. खरी तर देवाची सेवा करणाऱ्या वारकऱ्यांनी जगातल्या प्रत्येक व्यक्तीला देव मानून त्याची सेवा करावी. देवाची, कारण विष्णुमय जग हे वैष्णवांचं लक्षण आहे. वैष्णवाला जग विष्णुमय वाटलं पाहिजे, आणि विष्णू स्वरूप आहे तर ते विष्णू म्हणून त्यांची सेवा करावी, उपकार म्हणून नाही. अशा प्रकारची धारणा चित्तामध्ये धारण करणं हे चित्ताला समर्पण करणं आहे. जे जे सत्संगामध्ये जो जो उपदेश केलेला असतो तो सगळा धरला पाहिजे. शरीराने त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे. समर्पिता अंग भले, शरीर समर्पण करावं, हे भलं आहे. भलं तुकोबारायांचा तो भला शब्द आहे महाराज. जे भलं आहे त्यालाच तुकोबाराय काय म्हणतात, भला म्हणतात. उग कोणालाही तुकोबाराय भला नाही म्हणत. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका, कोण्या काळे सुखायसा कोण पावत. तेव्हा अंग समर्पिता भले, अंगाचं समर्पण असणं हे सत्संगामध्ये अत्यंत उत्कृष्ट आहे. समर्पण भाव असावा. समर्पणामध्ये स्वतःला धन्य मानावं. समर्पण करावं लागलं तर चोरी झाली असं नाही मानावं. बरेच लोक प्रपंचात किती काही खर्च करतात, काहीच वाटत नाही, आणि मग नेमका सत्संग जिथं असतो ना तिथं गेलं का मग त्यांची कंजूसी वृत्ती तयार होते. काय सेवा करतात नाही. काही भागामध्ये काही समाजामध्ये आहेत समर्पण भाव. तुम्ही उत्तर भारतात गेलात, बहुतेक जे मोठे आश्रम आहे महाराज, सतत 12 महिने अन्नदान होत राहतं तिथं. तिथं जे साधू असतात तेही येणाऱ्याला देव मानूनच त्याची सेवा करतात. आम्ही त्या मथुरेच्या बाजूला वृंदावन, तिथं रमण रेती नावाचं ठिकाण आहे. खूप वर्ष झाली, आता कसं नाही मला माहिती. आळंदीत असतानाच 75-76च्या काळामध्ये मी गेलो होतो. तर तिथं अशी आहे, ते 12 वाजता जेवढेही लोक येतील तिथं, कोणीही येऊ, त्यांना जीव घातला महाराज, आणि अत्यंत आदराने घालतात. आणि सगळे साधूच असतात बरं. ते हे महाराष्ट्रातच अशी का सवय लागली काय माहिती महाराज. त्याला म्हणता यायला लागलं, वाजवता यायला लागलं, कीर्तन करता यायला लागले की ती ढेकणाचीच अवलाद बनते. साधूंनी चंदनासारखं जगाकरता स्वतःचं शरीर, वाणी, मन परमात्मा मानून झिजवावं, त्याला अर्पण करावं. तो काय म्हणे, फार थोडा तरी परोपकार, म्हणजे कीर्तनकारांनीच नाही, सगळ्या माळकऱ्याला देव. माळकऱ्याला काय देव नाही लागत का? कशाला माळा घातल्या त्यांनी? सेवाभाव त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे महाराज. वाढायला कोणी उठत नाही, बसत आहे काय?
यांच्या बापाची काही इथं जहागिरी आहे. परमार्थ करायला आले तुम्ही, देवाची सेवा करायला आले. तुमच्या ठिकाणी सेवाभाव नकोय. महाराज हे इकडे ताट पडलेलं आहे, उचल की, तुझं काय वारं जाईल का हातावरून? संस्थेचं आहे आणि संस्था सगळ्याची आहे, फक्त वापरायलाच सगळ्याची नाही का. त्याला ते हे करायला नाही, तो भाव असणं गरजेचं आहे. म्हणून मिळाल्या संत संग समर्पिता भले अंग. वाळवंटात पवित्र वाळवंट म्हणून येणाऱ्याला घाण करावी वाटते, तिथं घाण उचलावी नाही वाटत. ह्याच्यासारखं दुर्दैव आणखीन दुसरं कोणतं आहे? पूजनीय म्हणून इथं आले, सेवा करण्याकरता आलेले. घाण करून जर आपण जात असो तर आपल्यासारखे नालायक आपणच आहोत असं मानायला काही हरकत नाही. तेव्हा समर्पिता भले. सत्संगाच्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की समर्पण भाव असणं अत्यंत महत्वाचं आहे, आवश्यक आहे, चांगला आहे. समर्पिता भले अंग. तीर्थी भाव फळे. येथे अनाड ते वळे. तीर्थामध्ये गेल्यानंतर श्रद्धा असेल तर पुण्य मिळतं, अन्यथा मग वाळूतून पैसे काढणारे चंद्रभागेत दिवसभर असतात. आता नाही राहिलं म्हणा, पूर्वी लय होतं. म्हणून स्नानाचं पुण्य प्राप्त होईल असं नाही ना, कारण स्नानाकरता कृती बरोबर काय लागते? श्रद्धा लागते. श्रद्धा भाव फळे. तीर्थामध्ये ज्याच्या त्याच्या अंतःकरणामध्ये असणारा त्या तीर्थाविषयीचा आदर, भाव, तो भाव फलद्रूप होतो. तीर्थी भाव फळे. अश्रद्धेनं केलेल्या कृतीचं पुण्य नाही तयार होत. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. दान दिलंय, पैसा खर्च केलाय, पंगत घातलीय, पण श्रद्धा नसेल. यज्ञ केला मोठेपणा मिळावं म्हणून, श्रद्धा नसेल, हवन केलंय, हुतम दत्तम, तप केलेलं आहे, श्रद्धा नाही, ते कर्म सत्कर्मच नाही महाराज. अश्रद्धेनं केलेलं कर्म हे सत्कर्म होत नाही. शास्त्रात सत्कर्म सांगितलेलं आहे, शास्त्रात सत्कर्म सांगितलेलं आहे, पण ते व्यक्तीजवळ आल्यानंतर त्याच्या दोषामुळे ते असत्कर्म होऊन जातं. असदित्युच्यते भगवान सांगतात, त्याला असत्कर्म. आणि असत्कर्माचं पुण्य नाही, मग पाप होत असतं. तीर्थामध्ये भाव लागतो. पण जर सत्संगात आला आणि ते उगं ते आडान चोट जरी असलं, नसला त्याच्या ठिकाणी भाव, तर सत्संगामध्ये भाव निर्माण करण्याची शक्ती आहे. येथे अनाड ते वळे. सत्संगामध्ये अनाड, श्रद्धा रहित, प्रेम रहित, विवेक रहित, वैराग्य रहित असंही असलं, पण जर सत्संगामध्ये आला, काही ना काही परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. सत्संगाचा हा महिमा आहे. जसं शेण पडलं की ते माती तरी घेऊन उठतच, तसं सत्संगामध्ये फायदा होतो. तुकोबाराय म्हणतात, तीर्थी भाव फळे येथे अनाड ते वळे. जर भाव संपन्न अशा प्रकारचा साधक असेल तर तुका म्हणे पाप गेले, गेल्या कळे ताप. गेल्या पाप ताप गेले कळे. तो काय म्हणे? गेल्या, सत्संगात गेल्यानंतर.
इथं गेल्या हे सत्संग करताय, आणि सत्संग हा शब्द अध्यारोत अशा प्रकारचा घेतलेला आहे. वरती तो विषय चालूच आहे. मिळालिया सत्संग समर्पिता भले अंग, इथूनच चालू आहे ते. तर सत्संगामध्ये आपण गेलो, अर्थात सगळ्यांना सारखा नाही फायदा होत. सत्संग तर सगळ्या सारखाच आहे, सत्संग सारखा आहे. जसं पाऊस सारखाच पडला तरी सगळीकडे पीक नाही सारखं येत. काही ठिकाणी तर उगवतच नाही. खडकावर पाऊस पडला, त्याच्या अगोदर एकाने तिथं उपणलं होतं, बरेच दाणे तसेच पडलेले होते. दाणे पडणं म्हणजे पेरणी झाली, पाऊस झाला, पण तरी उगवत नाही. खडकी जैसे वर्षले व्यर्थ जात. पाऊस तर पडला, पाऊस पडलाय की, पण जमीन नाही चांगली. हलकी जमीन असेल उगवतं, पण लगेच सुकतं. भारी जमीन असेल तर महाराज उगवलं की ते मग कणीसच देऊन जात. तसं सत्संगात आलेल्याला सगळ्याला सारखं नाही फल मिळत. सत्संग सारखा असतो, पण ज्याच्या त्याच्या चित्ताच्या भूमिकेवरून त्याला काय मिळतं, तसं अशा प्रकारचं फल मिळतं. त्याची भूमिका जर चांगली असेल, चित्त जर शुद्ध असेल. चित्त शुद्ध नसणाऱ्याला नाही तात्काळ फायदा होत सत्संगाचाही, पण व्यर्थही जात नाही. गीता अर्जुनाने ऐकली, संजयाने ऐकली आणि धृतराष्ट्राने ऐकली. त्यावेळेला ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितली त्याच वेळेला या तिघांनी ऐकली. नंतर तर आता सगळं जग ऐकते, पण त्यावेळेला हे तिघ होते. साक्षात समोर अर्जुन होता, आणि व्यासांच्या कृपेनं संजय हस्तिनापूरला होता, पण त्याला त्या कुरुक्षेत्रावर काय बोललं जातंय ते ऐकू येत होतं. दूरदर्शन आणि दूरश्रवण या दोन सिद्ध्या व्यासांनी त्याला दिलेल्या होत्या. त्याच्यामुळं तिथं बोललेलं ऐकू येत होतं, तर भगवान श्रीकृष्ण जे सांगत होते ते संजय ऐकत होता. आणि जे ऐकलं ते तो धृतराष्ट्राला सांगत होता. त्याच्यामुळं धृतराष्ट्राने ऐकलं. म्हणून व्यासानी गीतेत जरी एकदाच धृतराष्ट्र आणला असला तरी ज्ञानोबरायला लय धृतराष्ट्राविषयीचं प्रेम आहे. अध्याय धृतराष्ट्राला आणलेलं आहे बरं ज्ञानोबरायनी. ज्ञानोबराय शेवट म्हणतात, तोही अवसरे सुखिया झाला. तोही त्या गीतेच्या श्रवणाने सुखी झाला, पण त्याला काय लागला, वेळ लागला. तुम्हाला जर चरित्र माहिती असेल, महाभारत वाचलं असेल, पाहिलं असेल, तर ज्या वेळेला महाभारती युद्ध संपलं, सगळे याचे काटे मारले गेले. पहिल्यांदा काही रागही होता, त्याने ती भीम म्हणून पुतळा फोडला बी, पण मग नंतर त्याला खूप पश्चाताप झाला. इतकं पश्चाताप झाल्यानंतर अभिषेक झाला धर्माचा. खूप पांडवांनी त्यांना प्रेम दिलं, दुर्योधनाने कधीच दिलं नाही, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम दिलं. आणि विदुर आले, त्यांनी सांगितलं की आता इथं नका राहू, वानप्रस्थ आश्रम स्वीकारा. बरेच तो वानप्रस्थ आश्रम स्वीकारायला तयार झाला. अन्यथा राजाची कर्तव्य ज्यांनी केली नाही तो वानप्रस्थ आश्रमाला. आणि वानप्रस्थ आश्रमात ज्या वेळेला व्यासांच्या आश्रमात गेले, त्यावेळेला सगळं आयुष्य राजाच्या गादीवर घातलेलं. तो हाताने जाऊन पाणी भरायचा, हाताने कपडे धुवायचा, हाताने आंघोळ करायचा. म्हणजे एवढी तपश्चर्या करण्याची त्याची काय झाली, बुद्धी झाली. तपश्चर्यानं चित्त शुद्ध झालं, आणि मग चित्त शुद्ध झाल्यावर तोही अवसरे सुखिया झाला. ज्ञानोबांनी त्याचा संबंध कशाशी लावलेला आहे, गीता श्रवणाशी. त्याच्याकडून ही साधना घडली, त्याला कारण आहे, त्याने गीता